असं त्रास होते कधी कधी, असं वाटते काय करावं, एक एक कहाणी कोणाकोणाची लिहावं असं हे वाटते. माझ्या घरी एक सायकल आहे ना, त्या म्हणजे गोष्ट कशी आहे, ह्या अशी निघाली गोष्ट की मी आता ते माझ्या घरी 2-2, 3-3 गाड्या आहेत. ते आपलं ज्युपिटर आहे आणि एक ते TVSची आहे स्पोर्ट आणि ते आपली प्लेजर आहे ना. मला वाटतं का कोणत्या कोणत्या गाड्या एकट्या माणसानं चालवावा, मग असं थकल्यासारखं मध्ये झालेलं आहे. तर मग आता तरी एक गाडी कोणी मुलगा वगैरे तर पण कोण, तर मला मग माझ्या मनात एक लक्षात आलं, आता गोष्ट निघाली माझी. त्या दुकानात गेलो होतो तिथं, तो म्हणाला विकून टाका. बोललो काय विकायला, घरी कोणी मला विकूच देत नाही तर काय विकायची, मला इच्छा होईल आता काय कसं. म्हणून मी एका सायकलची कहाणी माझ्या लक्षात आली की आमच्या घरी सायकल मी घेतलो, एकदम नवीन ते लेडीज सायकल आहे, एकदम मी माझ्या मुलीसाठी. फक्त दुकानातून त्यांनी घरी आणले आणि आणला तर 2 किंवा 3च दिवस ते सायकल त्यांनी वापरली असं समजा. मग त्यानंतर ते सायकल अशी उभी आहे की तिची काय कोणी रक्षा आणि सेवा कोणी अजून. म्हणून मी या सायकलची त्या सायकलला काय वाटत तर त्याला माझा जन्म अशा व्यक्तीच्या घरी झाला की मला कुणी नाही आंघोळ करून देत होते, नाही मला काही अन्न पाणी देत होते, न मला नाही काही दुनिया दाखवत होतं. माझी इच्छा होती की मला दुनिया पाहायची. आपण मला काय या घराच्या घरी माझा जन्म झाला, मी काय सायकल माझी कशी दशा होत आहे, माझे चाकाचे टायर खराब होत आहे, तर चाकामध्ये हवा नाही आहे, तिथं कुठे चैनीला तेल नाही आहे, कुठं काही नाही आहे, आणि तिला कोणी पुसत नाही आणि काही नाही. मला दुनिया दाखवतच नाही. मी विचारच करत जातो मला कधीतरी दुनिया पाहायला मिळेल, मी दुनियामध्ये फिरीन, विचार करीन, आनंद घेईन. मला काही काही हवा पाणी अन्न पाणी वगैरे अशा प्रकारे काहीतरी मला मिळालं पाहिजे अशी माझ्या मनात इच्छा आहे. परंतु कुणी मला घेऊन जात नाही. काय होत तिथं माझ्यावर कसा अत्याचार होत आहे मी पाहत राहतो. त्या घराचा जो मालक आहे ना, त्याच्या मनामध्ये माझ्याविषयी भरपूर दया होत असते मनातल्या मनात की कसं करावं, या सायकलला विकावा की कोणाच्या पदरात देऊन द्यावे जेणेकरून माझं जीवन चांगला होईल, मला दुनिया पाहायला मिळेल काहीतरी असं मनात त्या सायकल काय वाटत राहतं. माझ्या त्या सायकलला माहीत आहे, ते जाणते माझ्या मनातल्या त्या मालकाच्या मनात काय आहे गोष्टी माझ्याविषयी. परंतु आता ते मालकीन नाही म्हणते, त्यामुळे काय तो माझ्या घरमालकही काही मला म्हणजे अशा प्रकारे सायकल कधी इच्छा होती त्याची सायकल फिरायला न्यायची. भरपूर दिवसापासून मनात तो विचार करत आहे की मला थोडंसं सायकल फिरायची दुरुस्त. परंतु मी त्यांच्या मनामध्ये असं आहे की मी सायकल घेऊन जाईन, मला जायला पेट्रोलला 10 मिनटं लागतील, यायला 15 मिनटं लागतील, आणि मग असंच तर घरी 10-10 मिनटं अर्धा तास उशिरा कुठं मोटरसायकलनं गेल्यावरही आहे ना, मग उशीर होते घरी यायला. तर ओरडतात की अभी तक कहाँ चले गए थे, इतनी देर से हम फोन लगा रहे हैं, कहाँ पानी. अब मैं साइकिल से जाऊंगा तो कितना टाइम लगेगा मेरे को, आप ही बताओ. तो फिर तो इसके कारण भी मैं उस साइकिल को मन करता है कि बाहर निकालूं, या तो किसी को बेच दूं, या तो फिर खुद चलाओ. लेकिन चलाने के लिए मन में आता है तो फिर इस प्रकार के विचार आते हैं मन में कि यार मैं जाऊंगा, फिर मेरे को लगेगा 15 मिनट आने को, 15 मिनट आने को, और फिर इधर उधर घूमने को और टाइम होगा. तो दो दिक्कत तो इस वास्ते जो कि मैं बड़ा परेशान हो रहा हूँ क्या करना क्या नहीं करना. तो इस प्रकार वो साइकिल का मालिक अपने मन में सोचते रहता है, साइकिल क्या बोली बेचारी, इसी प्रकार एक कमरे के अंदर बंद है यार, क्या करे.